हे विद्येचं माहेरघर होतं आणि आता ते कोयता गँगचं माहेरघर झालंय अशाची एक आंदोलन हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून होते आणि त्या आंदोलनाअंतर्गत गृहराज्यमंत्र्यांना आता बांगड्या, गजरे आणि हळदी कुंकवाचा आहेर पाठवण्यात येते। नक्की कशाबद्दल हे सगळं आंदोलन आहे, त्यांची काय भूमिका आहे, काय मागण्या आहेत, आपण आज जाणून घेणार आहोत। पुण्याची ओळख पूर्वी सायकलचं शहर म्हणून होती, विद्येचं माहेरघर होतं, आज कोयत्याचं माहेरघर झालेले आणि अशा या पुण्यामध्ये आम्हाला राहायला आज नकोसं वाटतंय आणि हे केवळ निवडणुकीच्या राजकारणासाठी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा हीच आमची प्रमुख मागणी आहे। मंत्री योगेश कदम यांना आणि आपले राज्याचे गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना जरा लाजा वाटू देत। पालकमंत्री अजित पवार कुठे आहात तुम्ही? काहीच बोलत नाही पुण्याच्या गुन्हेगारीवरती। ह्या निदान बांगड्या तरी भरा, पण बांगड्या हे महिलांच्या सक्षमतेचं हे चिन्ह आहे, हे कमकुवत नाहीये। तुमचे हात कमकुवत झालेत म्हणून आम्ही तुम्हाला बांगड्या देतोय की तुम्ही तुमचे हात हे बांगड्या भरून सक्षम करा। कारण आमची पुणे विद्येचे माहेरघर होते, आता हे कोयत्याचे माहेरघर झालेले आहे। मला एक सांगायचंय की ही भाजप नेते जे आहेत जेव्हा स्वतःच्या अंगावरती येतं, जेव्हा एखादा स्वतःचा माणूस पकडला जातो म्हणजे त्यांच्या विरोधातला, तेव्हा ते अक्षय शिंदेला गोळी घालतात, बरोबर का? त्याच्यावरती गोळी घालतात, त्यानंतर राहुल आर्याला गोळी घालतात, एका शॉट मध्ये त्यांचा मर्डर करून टाकतात, म्हणजे त्यांचा एन्काउंटर करून टाकतात। मग हे बाकीचे जे गुन्हेगार आहेत ज्यांनी इतके मर्डर केलेले आहेत, जे एवढी गुन्हेगारी पसरवतात, ते कोयता घेऊन रस्त्यावरती फिरतात, यांच्यावरती आळा का घालत नाहीये? भाजपला तेवढंच जमतं का जो आपल्या अंगावर फक्त त्यालाच खलास करायचं, बाकी जनतेकडे लक्ष द्यायचं नाही? जनता मरतीये मरू दे, जनता संपतीये संपू दे, हे भाजपचं हे याच्यावरचं आम्ही आज आपण जे आंदोलन केलं, आंदोलनाची नेमकी भूमिका काय? गेल्या अनेक दिवसात जी काही पुणे शहरात वाढती गुन्हेगारी आहे, कालच परवा एक मर्डर झाला, काल एक मर्डर झाला आणि भर रस्त्यावरती जी आग आता आमच्या घरापर्यंत आली, जी बाहेर लागली तिथे आता बाजीराव रोडला आहे ना, म्हणजे आमच्या घरापर्यंत तिथे आग लागलेली आहे। त्यामुळं ह्या सरकारचा प्रथम आम्ही निषेध करतो, ह्या गृहमंत्र्याचा निषेध करतो का त्या गृहमंत्र्याचं, मुख्यमंत्र्याचं, राज्यमंत्र्याचं कुठेही जनतेकडे लक्ष नाही, जनतेच्या समस्याकडे लक्ष नाही। आज लहान लहान मुलाच्या हातात काम नाहीये म्हणून ते वाईट मार्गाने लागलेले आहे, त्यांच्या हातात काम देण्याऐवजी या गुन्हेगारांच्या मार्फत या राजकीय लोकांनी त्यांच्या हातात कोयते दिलेले आहे आणि त्यामार्फत ही गुन्हेगारी घडली जाते आणि त्या मुलांचं भविष्य तर खराब होतच, पण इथली जी स्थानिक जनता आहे आज पुणेकर तो प्रचंड घाबरलेला आहे। जे सुरक्षित पुणे होतं ते आता सुरक्षित राहिलेलं नाही। तरी आमचे गृहमंत्र्यांना विनंती आहे का तुम्हाला जरी झेपत नसेल तर तुम्ही राजीनामा द्या, आम्ही महिला सक्षम आहोत म्हणूनच आम्ही या सगळ्या बांगड्या त्यांना द्यायसाठी आणलेला आहोत। आमची म्हणणं एवढंच आहे का जर तुम्हाला झेपत नसेल तर तुम्ही गुन्हेगाराच्या तोडा बांगड्या, नाही तर आम्ही तुमच्या हातात भरतो बांगड्या। हा संदेश आम्ही गृहमंत्र्याला, मुख्यमंत्र्याला, राज्यमंत्र्याला देतोय आणि या निष्क्रिय सरकारचा आम्ही निषेध करतोय।